हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आज काही रेसिपी वगैरे मी शूट केलेली नाही आहे, पण म्हटलं चला व्लॉग शूट करूया. आपला मराठी सण, मराठी संस्कृती, मराठी नवीन वर्ष आहे. तर दारावरती मी छान अशी सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. तर रांगोळी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर दारावरची रांगोळी काढून झाल्यानंतर म्हटलं चला देवपूजा वगैरे पण करून घेऊया, म्हणजे मग नंतर स्वयंपाक वगैरे बनवायला एकदम हे होतं आहे. तर मी इथं दारावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलं, छान अशी पूजा दाराची करून घेतली, हार वगैरे लावून घेतलेला होता मी. आणि मग इथं स्वस्तिक काढून घेतलं, हळद कुंकू लावून घेतलं. आणि माझ्याकडे आज नवीन वस्तू आलेली होती, मग म्हटलं चला तिची पण पूजा करूया. तर मी इथं मशीन वगैरे घेतलेली आहे. मी नवीन नाही आहे, सेकंड हँडच आहे, पण माझ्याकडेच आल्यावर आता म्हटलं ती नवीनच आपली वस्तू आहे, पहिल्यांदाच घरात आलेली आहे. तर म्हटलं चला छान अशी पूजा पण करून घेऊया. मग मी इथंच मशीनवरती पण स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. म्हटलं चला देवाची पण पूजा करून घेऊया. इथं तुळशीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं, पाणी वाहून घेतलं, छान असा नैवेद्य ठेवला. आज काही पुरणपोळी वगैरे बनवलेली नव्हती, पण म्हटलं असं काहीतरी गोड होऊन जाऊ द्या. तर मग आज होता पुरी भाजी, बटाट्याची भाजी होती, श्रीखंड होतं. मग सगळं बनवून वगैरे मी ठेवलेलं होतं. आणि मग इथं देवाची वगैरे पूजा वगैरे करून घेतली. मी आरती लावून घेतली, अगरबत्ती लावून घेतली आणि छान अशी पूजा माझी झालेली आहे. तर अगरबत्ती पण मी लावून घेतलेली आहे, आशीर्वाद घेतला. आणि म्हटलं चला छान अशी तयार झालेली थोडंसं व्हिडिओ पण काढून घेऊया. व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा मेनू होता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, मनापासून धन्यवाद. थोडेसे फोटो पण मी फोटो कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. 254 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर मनापासून धन्यवाद.